जळगावच्या धरणगाव तालुक्यातील रेल गावातील 12 वर्षीय गणेश नवल पाटील यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मुलाचा मृत्यू अकस्मात नसून त्यामागे घातपात असल्याची शक्यता वडील नवल पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला असून फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक, पोलीस अधिकारी आणि धरणगावचे तहसीलदार यांच्या उपस्थितीत गावाजवळील नदीकाठी पुरण्यात आलेला गणेश नवल पाटील यांचा मृतदेह 2.5 महिन्यानंतर बाहेर काढण्यात आला। संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाच्या देखरेखीखाली इन कॅमेरा पार पडत असून एकुलता एक मुलाचा मृतदेहाचा सांगाडा पाहून वडील नवल पाटील यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते। मृतदेह पुढील तपासणी व शवविच्छेदनासाठी धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात रवाना करण्यात आला असून शवविच्छेदन अहवालातून गणेशच्या मृत्यूचे नेमके काय कारण समोर येते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणामागील सत्य काय आहे याकडे मात्र संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या संदर्भात मयत मुलगा गणेश याचे वडील नवल पाटील व धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली असून ही माहिती 3 जून रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। काय सांगाल, आपल्या मुलाचा मृत्यूबद्दल शंका निर्माण झालेली नक्की घटना काय होती, तुम्हाला शंका का निर्माण झाली? सर, माझ्या मुलाच्या घटना घडण्याच्या 3 महिन्या अगोदर किरकोळ वाद झाला होता। त्या वादीतून माझ्या मुलाचं बॅट मारून मर्डर करण्यात आलं एमएसची शंका होती, म्हणून मी 18 मेला ईडी दाखल केली होती पारधी पोलीस स्टेशनला। त्या ईडीच्या माध्यमातून आज माझं मुलाचं मृत्यूदेह काढण्यात आलं। आता धुळ्या मेडिकलला कॉलेजला पाठवत आहे। आता त्याच्यानंतर रिपोर्ट काय येतो त्याच्यावर समजेल होतं। आता जी काही पोलिसांनी कामगिरी केली त्याबद्दल तुमचं काही समाधान होतं आहे? सगळं जे काही पोलीस कारवाई करत आहेत आता आज सध्या तर चालू आहे, आता चौकशी तेच चालू आहे। मी 18 मेपासून 6 मेपासून फिरतो आहे मी। त्याच्यानंतर आज ती बॉडी काढली गेली आहे। याच्यानंतर आता रिपोर्ट आल्यानंतर काय तर त्याच्यावर पुढचा विषय। मला डाऊट आहे, पण माझ्या मुलाचं घातपात करून मृत्यू झाला आहे असं। 12 वर्षीय मुलगा गणेश, त्याचा मृतदेह आज 2.5 महिन्यानंतर पुन्हा एकदा काढावा लागतोय, पुन्हा पंचनामा केला जातोय। नक्की सगळी घटना काय होती, काय गुन्हा आहे हा सगळा? दिनांक 13/3/2026 रोजी रेल गावामध्ये काही लहान मुलं क्रिकेट खेळत होते। क्रिकेट खेळताना त्यातील मयत गणेश नवल पाटील याला बॅट लागली होती, त्याचा मृत्यू आला होता। परंतु त्याच्या वडिलांना त्याच्या मृत्यूबाबत शंका असल्यामुळे आज आम्ही पुन्हा त्यांचा मृतदेह माननीय तहसीलदार धरणगाव यांच्या उपस्थितीत आम्ही त्यांची पुन्हा इन्क्वेस्ट पंचनामा केला आणि त्याचं मृत्यूचं नेमकं काय कारण आहे शोधून घेण्यासाठी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आम्ही पाठवलेला आहे।